पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार. विशेष कार्य आणि शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या तरुणांचाही केला सत्कार. बुलढाण्यातील श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी KT पांडव हे होते. यावेळी व्यासपीठावर सौ इंदुबाई बगळे, हरिभाऊ पल्हाडे, गजानन गायकवाड, मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर घोंगडे, माजी अध्यक्ष श्रीराम पवार, श्रीराम लहासे, गणपत आहेर, सतीश हुडेकर तथा सचिव रमेश हुडेकर उपस्थित होते. गुणवंतांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांसोबतच समाजातील ज्येष्ठ माधवराव हुडेकर, नामदेवराव लहासे, माधवराव कांबळे, तुकाराम पांडव, रामराव हुडेकर, पांडुरंग चौथनकर, काशीराम लहासे, विष्णुभाऊ उबाळी यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष कार्य पुरस्कारामध्ये सिद्धी विठ्ठल सोनवणे, कोमल गजानन बोरसे व अदिती विशाल खुंबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 10वी व 12वीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काशीराम अंबाजी लहासे यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ तर विष्णू हरिभाऊ उबाळी यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोख रूपाने बक्षीस दिले. यावेळी सौ इंदुताई बगळे, गणपतराव आहेर, KT पांडव, गजानन पवार, सिद्धी सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश इकडे बघा समोर, इकडे समोर. सर इकडे बाकी होता बाबा समोर, इकडे बघा. यासाठी मी आमंत्रित करतो तुम्हाला निकिता कैलांचा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन 2025 ला पूर्ण झालं. 8 त्यांना अभ्यास करण्याबद्दलचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांनी म्हणजे प्रगती केली. त्याचा खरोखर श्रेय त्यांच्या पालकांना आहे, तसेच त्या मुलांना सुद्धा आहे. लाईट हाऊसेस आहे, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की समुद्रामध्ये जेव्हा जहाज हेलकावे खात असतं तेव्हा त्या जहाजाला दिशा देण्यासाठी किंवा त्या जहाजाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी दीपस्तंभ म्हणतात त्याला, ते असतात. आणि हे सर्व लोक आपल्या समाजाचे दीपस्तंभ आहेत.